तर आज बोलायचं म्हणलं तरी मनात भीतीच आहे. जरी विद्यार्थी असलो तरी मी पण माणूसच आहे. कारण आजचं जे वातावरण आहे या देशाचं हे बघता बोलणं म्हणजे गुन्हा एवढंच आम्हाला माहिती. पण एक गोष्ट जर लक्षात घेतली तर बोलतात, हसतात, खेळतात आणि चालतात ती लोक जिवंत असतात. आणि जी लोक बोलत नाहीत, हसत नाहीत आणि स्वतःचं मत मांडत नाहीत ती लोक मुर्दे असतात आणि मेलेले असतात. म्हणून आम्ही सर्वजण जिवंत आहोत आणि आम्ही जिवंत आहे. आम्ही हसू शकतो, बोलू शकतो, वेळ प्रसंगी झुंजही देऊ शकतो, म्हणून आम्ही जिवंत आहे. आणि हीच आमची मागणी. आज 28 जून 2026 साली सोनम वांगचुक यांनी उपोषणाला सुरुवात केली. आज 20 दिवस पूर्ण झाले. 20व्या दिवशी त्यांना कशा प्रकारे तिथून उचलून नेण्यात आलं, उचलून काय म्हणतात पांढऱ्या पडद्या आड फरफटत नेण्यात आलं. ही कुठली लोकशाही? या लोकशाहीत आपल्याला बोलायचा अधिकार आहे, राईट टू स्पीच ज्याला आपण म्हणतो. आपल्याला बोलायचा अधिकार आहे, आपल्याला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण जर तोच अधिकार तुमच्यापासून हिरावून घेतला जात असेल आणि हिसकावून घेतला जात असेल तर ही नक्कीच लोकशाही आहे का? रोज आमच्या डोळ्यासमोर लोकशाहीची तिरडी उठून जाताना आम्ही बघतो, तरी आम्ही शांत राहतो. नक्कीच आमचं रक्त गोठलेलं असावं किंवा गार पडलेलं असावं. म्हणूनच आमचं रक्त गोठलेलं नाही आणि आमचं रक्त गार नाही. आम्ही सुद्धा बोलू शकतो, आम्ही क्रांती घडवू शकतो, कारण आम्ही या देशाचे विद्यार्थी आहोत आणि आम्ही या देशाचे तरुण आहोत. एक तरुण हा त्या देशाचं भविष्य ठरवतो आणि आम्ही सुद्धा तेच करतोय. याचसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयात आमचं निवेदन व्यक्त केलेलं आहे. आणि एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद.